नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा वैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कडा कवतुके देखिला डोळा वैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी पांडुरंगा करो प्रथम उद्धरार्थावतां कलंकांक तेजोभिगामोदि वक्त्रं खलानेशवादापनुदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे अवघेची त्रैलोक्य कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी
विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबार आहे, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबार आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा गौणाईपर प्रकरणातील भगवत दर्शनानंतरची अनुभूती प्रकट करणारा अभंग सेवेसाठी विचारात घेतलाय. विठ्ठला विठ्ठला काही सगळं वाकडं बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा सांभाळणाऱ्या, फार म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव आमचा झाला, 125 वर्षाचा कालखंड जवळजवळ लोटला गेला असावा असा अंदाज आहे. कशावरून अंदाज लावला तुम्ही म्हणाल तर सांगतो, ज्यांच्या आशीर्वादानं हा भक्ती उत्सव संपन्न होतोय ते वैकुंठवासी प्रातस्मरणे श्री गुरु मोठे बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणी वैराग्य मूर्ती श्री गुरु नथुसिंग बाबा, आणि आपल्या पत्रिकेत एक नाव आहे ज्यांच्या पदस्पर्शानं, साधनेने, अनुष्ठानाने आणि वास्तव्याने आपली म्हैसवडी नगरी पुनीत पावन पुण्यवान झाली आहे. अशा आपले संपूर्ण खानदेशाचे भाग्यविधाते असणारे एका ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा वारकरी अलंकार प्रातस्मरण श्री गुरु जगन्नाथ बाबा आंजळेकर बाबांना 1928 साली आपल्या गावी अनुग्रह झाला. आपल्या इथे 1928 साली बाबांना अनुग्रह झाला. आता 2026 सुरू आहे, म्हणजे 2 वर्ष गेले की बाबांच्या अनुग्रहाची शताब्दी होईल. म्हणजे बाबांना अनुग्रह घेऊन म्हैसवाडीत इथं अनुग्रह घेऊन त्यांना 2 वर्षांनी 100 वर्ष होतील. त्याच्या आधी तुकाराम महाराज यायचे, त्याच्या आधी झेंडूजी महाराज यायचे. बाबा तुम्ही सांगत जा, अगदी सगळं सोडा, पहिल्या झेंडूजी महाराजांपासून सगळी मंडळी आपली सांगताय. मला ते घोडा यायचा, म्हणजे आप्पा सांगायचे मला जगन्नाथपती घोडा यायचा, मग ते बांधलं जायचं सगळं, तिथे बंगीने स्नानगीन व्हायचं. म्हणजे पहिल्या झेंडूजी महाराजांपासून झेंडूजी महाराज बेडीकर, झेंडूजी महाराज बेडीकरांपासून महाराजांचा कालखंड कोणता होता बाबा? साधारण 1800च्या जवळपास, 1900च्या आधीच 18व्या शतकात महाराज शेवटी झेंडूजी महाराज बेडीकर झालेले. आणि तेव्हापासूनची आपली परंपरा आहे, म्हणजे 125 वर्षाच्या अगोदरचाच कालखंड आपल्या उत्सवाचा आहे. एवढ्या ओजस्वी परंपरेचे आपण सगळेजण वारसदार आहोत. आणि या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने साधनेने पुनीत पावन झालेल्या आपल्या म्हैसवाडी नगरीत, आपल्या नगरीचे भाग्यविधाते ज्यांना म्हणावं लागेल, ज्यांनी बराच कालखंड हा उत्सव या ठिकाणी चालवून ठेवला, असे वैकुंठवासी हरिभक्त प्रणतरण श्री दोधूबाबा महाराज म्हैसवाडीकर. तसं मी रोज सांगतोय, आजही सांगतो. घनश्यामांनांचे वडील होते पद्माकर भाऊ आपले, त्यांचे आजोबा म्हणजे अण्णा महाराजांचा मुलगा आहे. गव्हाण्णा महाराजांचा मुलगा आहे ना दादा, अण्णा महाराज मांडोरा ना. नाही नाही नाही, मी नाही हो. तुमचे वडील महाराज नव्हते का हे सांगा? होते ना, मग तुम्ही महाराजांचे चिरंजीव आहेत ना. आमच्या दोधोबाबांनी ही परंपरा टिकवून ठेवली, चालवली. त्यांच्यानंतर वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री केसरशी महाराज या दोघा संतद्वयांच्या शुभ प्रेरणेने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होणारा आपला भक्ती उत्सव. आणि या भक्ती उत्सवातील आजची ही कलशपूर्तीची, परिसमाप्तीची, सांगतेची अर्थात कार्याची चिंतन सेवा. आणि या चिंतन सेवेसाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या आग्रहास्तव प्रेमापोटी या सेवेचा योग. विठ्ठला आपण 4-5 वर्षापासून एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवतोय. उत्सवामध्येच आपला जो वार्षिक उत्सव चालू असतो त्याच्यामध्ये आपण पुण्य स्मरणार्थ एक कार्यक्रम भागवताचे करत असतो. मला 2-3 आठवतात. 2-3 वर्षापूर्वी आपल्या अण्णाकडे होता, चंद्रकांत अण्णाकडे. त्यांच्या मातृपितृ स्मरणार्थ त्या दोघा भावांनी, नामदेव दादा आणि चंद्रकांतांना, या दोघांनी तो उत्सव 1-2-3 वर्षापूर्वी केला होता. त्याच्यानंतर गतवर्षी
गंगा भागीरथी उषाबाई हुकुमचंद चौधरी यांच्याकडून तो उत्सव होता 2 वर्षापूर्वी. अण्णाकडे 3 वर्षापूर्वी होता. 2 वर्षापूर्वी वैकुंठवासी केशवसिंग महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ गंगा भागीरथी मंगला काकू यांच्याकडून तो उत्सव होता. मागच्या वर्षी उषामाईकडचा आणि यंदा वैकुंठवासी हरिभक्तावरण अप्पासो विठ्ठल नारायण चौधरी यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी इंदुबाई विठ्ठल चौधरी, श्री राजेंद्र विठ्ठल चौधरी, श्री अशोक विठ्ठल चौधरी आणि श्री जितेंद्र विठ्ठल चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं भागवत कथेचं यजमानपद त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्या कलशपूर्तीची ही सेवा आहे. खरं म्हणजे पत्रिका तुम्ही पाहत होते सगळे, तुम्ही त्या गोष्टीचे आपण कुंभारखेड्यात असताना साक्षीदार आहोत. 2-3 दिवस आलेपर्यंत अगदी 3-4 दिवसावर महाराज उत्सवाला तोपर्यंत मॅटरच तयार नव्हतं का कथेचं नाव थोडंसं विकल्पात होतं. पण या सगळ्या मंडळींचा थोडा आग्रह आणि अधिक प्रेमास्तव या कथेचा 1-2 वर्षापूर्वी मी गावात आपल्या उत्सवाचे आधारस्तंभ असणारे दादांचे फार जिगरी होते वैकुंठवासी हरिभक्तपरांना असो धनसिंग रामसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ बाळू पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून एक भागवत कथा आपण गेल्या 2 वर्षापूर्वी केली होती. त्यानंतर तसं मी 2012ला घरी आलोय. 2011ला संस्था सुटलो आणि 12 पासून समजा आधी सगळी मंडळी पाहिजेच, पण 12 नंतर मग आम्ही पाहायला लागलो. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हस्तक्षेप करून आम्ही ते सगळं उत्सव करतोय. 2012 पासून या सगळ्या मंडळीचा आग्रह होता कथेला गावात वैयक्तिक झाली होती, पण उत्सवात गावच्या उत्सवामध्ये एखादी कथा व्हावी या सगळ्या मंडळींचा आग्रह आणि यजमानांचा त्या सगळ्या घरचा आग्रह त्या प्रेमापोटी या अर्थी ते म्हटले भरतच परत आला पाहिजे अशा आमच्या सगळ्या तरुण मंडळीचा विशेष आग्रह होता आणि त्यास्तव ही सेवा मी केली. आणि त्याच्या कलशपूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वच मंडळी मी सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. इथे जेवढी खाली बसलेली मंडळी उभी मंडळी आहेत हे सगळी मला अगदी नावानिशी परिचित आहे. जेवढी लोक इथं खाली बसली आहेत ते सगळी मला नावानं परिचित आहे. मी अगदी त्यांचा घर नंबर सांगू शकतो, पोस्टल, तालुका, जिल्हा, राज्य मी त्यांचं सांगू शकतो. अर्ध तर मध्य प्रदेशच उलटलंय आज. असं सगळी म्हणून मध्य प्रदेशच सगळं. मला एकाने विचारलं म्हणे महाराज जेवले का? आता मी कपडे बदलायला गेलो, त्यांना म्हटलं हे सगळं पाहून जेवायची वेगळी गरज शिल्लक काय राहिली? हे सगळं पाहिलं काय गरज राहिली जेवायची? काही वेगळी गरज शिल्लक? तरी मी खाल्लंय थोडं पण जेवढं खातो म्हणजे कोरम तुमच्या आण्याने आधी भरलेला होता अर्धा, बाकीचं थोडं कीर्तनात कथेची सामग्री आणि ते म्हणजे माझ्याकरता आमच्या महाराजांना भूक लागलेली होती बॉस साहेबांना. अच्छा ते थांबलेले होते आमच्याकरता, तुमची वाट पाहिली त्यांच्यासोबत म्हणून थोडं खाल्लंय. तर ऐका हे सगळी खरं सांगू तुकोबारे म्हणतात माने पाचारिता नव्हे आराम मोकळा. यालाच भाऊ थोडासा आवाज दे, मागचा जास्त येतोय मला. जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर महाराज म्हणतात माने पाचारिता नव्हे आरानोख ऐसे ती लोक प्रीतीसाठी. तुकोबाराय म्हणतात सन्मानानं जरी बोलावलं तरी लोक जात नाही, पण ऐसे ती लोक प्रीतीसाठी. पण जिथं प्रेम असतं त्या प्रेमापोटी मंडळी त्या ठिकाणी धावली जाते, धावत येते. सगळी 125 किलोमीटर पासून आपली ही सगळी मंडळी आलेली आहे. बरं हे सगळे करोडपती माणसं आहे, मी यांच्या आडचासतही बसत नाही, पण तरी सगळी माझ्यावर अगदी ही प्रेम करणारी आपल्या गावावर प्रेम करणारी सगळी मंडळी आली आहे. मी सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. त्यात आपल्या परिसराचे भाग्यविधाते आणि आपल्या संपूर्ण गावाचं श्रद्धास्थान असणारे माझ्या अगदी बंधुवत ज्यांचा स्नेह आहे असे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री धनराज बाबा उपस्थित आहेत. मी महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. माझ्यावर अगदी बंधुवत ज्या जोडीचा स्नेह आहे, मुक्ताई गजानन यात्रेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या कथा ज्यांच्यासोबत होतात असे माझे स्नेही मित्र मुकेश महाराज आहेत, इकडे उमाकांत महाराज आहेत मावळे, अभिनव गंधर्व आम्ही ज्यांना म्हणतो ते माझे स्नेही उमेश महाराज पाटील आहेत. मी नेहमी परिचय देतो, आजही सांगतो सगळ्या मंडळीला, संप्रदायातला चौरंगी चिरा म्हणजे गायन, वादन, कीर्तन आणि प्रवचन हे चारही गुण ज्यांना प्राप्त आहेत. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा कार्तिकी वारीचा जो सोहळा असतो, मुक्ताईच्या फडावर जे कीर्तन होतात त्याच्यात मुक्ताईच्या फडावर, आता ती संस्थेत व्हायला लागली पण नाव त्याला मुक्ताईचाच फड आहे. त्या मुक्ताईच्या फडावर ज्यांना आवर्जून भजन विष्णू श्रीगुरु बोधेबाबा चाल द्यायचे ते आमच्याच गावचं रत्न आमचे वैभव आदरणीय श्री साहेबराव महाराज बोधेबाबा त्यांना चाल द्यायची एक दिवशी म्हणायला. फार गोड गातात महाराज, वाजवून गातात. त्याचप्रमाणे सगळी मंडळी माझे स्नेही मित्र आपल्या परिसरातले बाबांच्या फडावरचेच एक उमेदीचे कीर्तनकार आमचे स्नेही आदरणीय श्री संजय महाराज मोहराळेकर आहेत.
वैभव महाराज आहेत आमच्या फडावरचे, मृदंगाचार्य राहुल महाराज आहेत, नवोदित कीर्तनकार आहे उमाकांत महाराजांची चिरंजीव मोरेश्वर महाराज, त्यांची सेवा आपण पुढच्या वर्षात घेऊ. मी विसरलो तर तुम्ही लक्ष ठेवा. 2-3 बाल कीर्तनकार पुढच्या वर्षी घ्यायचे. अर्थात त्यांना आता बाल आलेत, पण तरी बाल कीर्तनकारांमध्ये तुमचं एक नाव पुढच्या वर्षी आम्ही घेतलंय. वणोलीचे आकाश महाराज आहेत, तुमच्या फडावरचे चोपदार आहेत. आमच्या म्हणजे आता आमच्याच म्हणतो, आता मी संस्थांचा जरी म्हैसवाडीचा असलो पण मी संस्थांचाही आहे ना, अंजाळेकर संस्थांचं प्रतिनिधी आहे मी. त्याच्यामुळे आमच्या संस्थांचे चोपदार आहेत. रोहित महाराज, आपल्याच गावचं एक वैभव आहे. आळंदीलाही पहिल्या वर्षाला स्वप्नील महाराज, याचा परिचय देऊ. भागाबाईचा नातू आहे, आता ओळखलं सगळे. आपल्या भागाबाईचा नातू आहे. म्हणजे सतीश काकाचा तो मुलगा आहे स्वप्नील. त्याला तो आधी एका वेगळ्या संस्थेत होता, पण त्याला आता माझे तीर्थस्वरूप श्री गुरु नरहरी महाराज चौधरी, मी ज्यांच्याकडे राहिलो, भाऊचा आमचे दादा आहेत ज्ञानदादा, त्यांचं चिरंजीव सुद्धा आळंदीला, ते सोबत एकाच संस्थेमध्ये होते. आता त्याला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाकरता घातलंय. पहिल्या वर्षाला तो आहे. उपस्थित सर्वच मंडळी, कडमोद्याहून आलेली मंडळी आहे, BSNL ची मंडळी आहे, हायस्कूलची बामनोदची मंडळी आहे, विनेकरी राणा, आपले सोपान दादा, भुरा राणा आहे, गजूभाऊ महाराज आहे आमच्या गावचे, आणि परिसरातील सगळीच मंडळी. सगळ्यांची नावं मला माहिती, फक्त प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो. एखादा राहिलं तर लिहून घ्या तुम्ही. तुरक गोराडा, गुलई, फोपनार, अंजाळा, न्हावी, रोजोदा, खामणी, अजनाड, वणोली, बोरावल, टाकरखेडा, दहिराखेडा, यावल, चिखली, मधुकाका दोन्ही चिखल्या तुमच्या इकडची तिकडची, अजून गुलाबा, खामणी, लोणी, दगडू महाराज, अजून आहेरवाडी, आणि कोणी सुटलं असेल तर सगळी चिंचोली, मोहराळा, बाफणा शेठ आले आज आपल्या गावात. कुठे बसले शेठ? बाफणा शेठ, ते बघा मागे बाफणा शेठ आहेत, जे आरसे बाफणा त्यांचे नातेवाईक आहेत, संबंधित आहेत त्यांची. हो खरंच, बाफणा शेठ आहेत आमचे मोहराड्याचे. त्यांच्याकडे रामकथा आहे आपली पुढच्या वर्षी, म्हणजे मोहराड्यात सगळीकडे. तुम्हाला जळगाव म्हणू का पिंपरी सिंग म्हणू, पिंपरी म्हणू, पिंपरी सेगम, पुन्हा बोरावलचे काका शेजारी बसलेले दुसरे, आणि सगळीच मंडळी. मी सगळ्यांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून एक तासभर सेवेला प्रारंभ करतो. विठाला 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 विठाला. सगळ्या मंडळींना अगदी लांब जायचंय, आणि त्यांच्या सगळ्यांच्या वेळेचा आपण विचार करता एक पाऊण तासात सगळं पाहून घेऊ. मी 10च्या आत अभंग सोडवून लीला सांगून 10च्या आत मी थांबण्याचा प्रयत्न करेल. पाऊण तास शिल्लक राहिलाय. कुणी म्हणेल बाबा की पाऊण तासात कुठे कीर्तन करता येतं का? सर, कुणाला शंका निर्माण होईल, पाऊण तासात कुठे कीर्तन करता येतं का? तर ज्यांना शंका असेल त्यांच्याकरता मी क्लिअर करून देतो. पाऊण तासात कीर्तन करता येतं, 40 मिनिटामध्ये कीर्तन करता येतं. देवभाऊ, कसं कीर्तन करता येतं? पाऊण तासात कसं कीर्तन करतात याच्या मी आळंदीला 4 वर्ष परीक्षा दिली आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आमची, त्या संस्थेमध्ये चतुर्थ वर्षाची जी कीर्तनाची परीक्षा असते, तिथं परीक्षा घेतली जाते कीर्तनाची. त्याचा वेळ असतो 40 मिनिटाचा. तिथं 40 मिनिटात कीर्तन करून दाखवावं लागतं, आणि तुमच्या आशीर्वादाने मी ती परीक्षा देऊन आलोय, पास होऊन आलोय. यांच्या आशीर्वादाने, म्हणजे मी तिथं कीर्तन करून आलोय परीक्षेचं. आता सुद्धा तुमच्या समोर परीक्षेचंच कीर्तन समजतो, आणि पाऊण तासात सगळं पाहून घेतो. विठाला सगळे आमच्या गावची सगळीच तरुण मंडळी. मला महाराज जेव्हा वाटतो कधी कधी मी बाहेर जातो त्यावेळेला, बाहेर गावी तुम्ही विपर्यास करू नका, तुमच्याकडचं नाही सगळं, तिकडचे आपली जे गुजराणपट्टीतली जी गाव आहे, इथे 2-4 सरपंच उपस्थित आहे ना. म्हणजे खामणीचे सरपंच आहे, गोपाळशेठ कुठे गेले, हा लक्ष ठेवा सरपंचांकडे. खामणीचे सरपंच आहेत, गुलईचे सरपंच आहेत, मग गुलईचे सरपंच आहेत. आमचे सरपंच बाहेर गेलेले आहेत आज पुण्याला, पोलीस पाटील आहेत ना. हो काय म्हणता, पाटील आणि पोलीस पाटील शेजारी शेजारी आहेत. ऐका, बाहेर फिरतो, पण मला ना आमच्या गावच्या तरुणांचा आता आहेत सगळी विखुरलेली तिकडे तिकडे बसली. बऱ्याच ठिकाणी महाराज असं होतं बाबा, तुमच्याकरता म्हणून सांगतो, बऱ्याच गावची जी पोरं असतात पहिल्या पंक्तीत बसून मोकळे होऊन जातात. म्हणजे बाकीची पाहुणे लग्नांमध्ये सुद्धा, आता हा तर उत्सव आहे,
पण पहिल्या पंक्तीत बसून पोरं मोकळे होऊन जातात, जेवण घरून चालले, घरी चालले जातात, धक्केबुक्के पाहुण्यांना करून ते पुढे बसतात. पण आमच्या गावच्या तरुणांचं वैशिष्ट्य आहे, भांडे घाशीपर्यंत हजर राहतात. शेवटचे भांडे घासेपर्यंत सगळे तरुण आमची हजर राहतात. लाईट गेली, सगळे अगदी कवरे बावरे झाले होते आणि 10 मिनिटात ह्या सगळ्या मंडळींनी लावून दिला. आमचा हा आपला संदीप आहे, हा तर 8 दिवस झोपलाच नाही. रोज फिटिंग करायचा, तो नवीन चालला होता का, वर थोडासा इकडचा हॉल वाढवलाय, रोज त्याची फिटिंग त्याला सहकार्य करणारी सगळी मंडळी, रोज चहा पाण्याला धावणारी सगळीच मंडळी. मला माझ्या गावच्या तरुणांचा, संपूर्ण ग्रामस्थांचा सार्थ अभिमान आहे. बऱ्याच वेळेला ते एकतर भजन्यांशी जमत नाही गावकऱ्यांचं, ते महाराज लोकांचं, जे गावच्या भजन्यांशी तरी जमत नाही, नाहीतर मग गावकऱ्यांशी तरी जमत नाही. माझ्या गावचे भजनीही चांगले येतात, एक दिवशी त्यांचा माझा वाद नाही. आमच्या गावच्या भजन्यांशीही जमतं, आमच्या गावकऱ्यांशीही जमतं, पोलीस पाटलांशीही जमतं, सरपंचाशीही जमतं, भावकीशीही जमतं, माझ्या सगळ्या गावकऱ्यांशी माझं जमतं. माझं सगळं गाव चांगलं आहे. हे बा कोण करत नाही वा एवढा उत्सव माना, जो जिथं राहतो त्याचं तिथं ऐकायला लोक जात नाही. मी नेहमी म्हणतो कारण जो जिथं राहतो त्याचं तिथं ऐकायला कोणी जात नाही. आमचं मंदिर 8 दिवस भरलं होतं कथे करता, म्हणजे गावातच येतात ऐकायला असं नाही, परिसरात जिथे जिथे विशुदादा कार्यक्रम असतात त्या ठिकाणी सगळी आमची गावकरी मंडळी येतात, आनंद घेतात आणि त्यांच्यावरचं प्रेम ते वेळोवेळी प्रकट करतात. मी त्या सगळ्यांच्या प्रेमाचं आयुष्यभर ऋणी राहील. मी त्या सगळ्यांच्या चरणी अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. वारकरी संप्रदायामध्ये काल्याची कीर्तनाला अनन्य साधारण असं महत्व आहे. काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे, काला हा समाप्तीचा निदर्शक आहे. लक्ष द्या, काला झाला म्हणजे समाप्ती झाली. रविदादा हे वेगळं जाहीर करण्याची गरज शिल्लक राहत नाही. व्यवहारात लोक उघड उघड बोलतात. सीताराम काका, काला झाला म्हणजे हाला. आणि संजू भाऊ, काला झाल्यावर पुन्हा बुवा जर गावात आला तर मग जयराम दादा ते विचारतात का आला. भाऊ ती पुस्तक तर घेऊन आला, अशा शंका कुशंका. आपलं काही पुस्तक नसतं बुवा, अशा शंका निर्माण होतात. का आला असं विचारलं जातं. काला हा समाप्तीचा निदर्शक आहे. काला झाला म्हणजे रमेश पाटील समाप्ती झाली जाहीर करण्याची गरज नाहीये. अगदी काला हे समारोपाचं कीर्तन आहे, समाप्तीचं कीर्तन आहे. काल्याच्या दिवशी सगळ्या गावाला आनंद होतो. सगळं गाव म्हटलं की 3 वृत्तीची लोक राहतात. बघा झालं प्रकाराचे तीन समर्पक प्रमाण भाऊसाहेबांना दिलं. गाव म्हटलं की 3 वृत्तीची लोक राहतात. वणोलीची मंडळी सुटली हो, वणोलीची मंडळी नाही, आकाश महाराजचं नाव घेतलं, वणोली आली होती. गाव म्हटलं की 3 वृत्तीची लोक राहतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. 3 वृत्तीची लोक राहतात गावात. काही सात्विक लोक राहतात, काही रजोगुणी राहतात आणि काही तमोगुणी राहतात. रजो पटेल, काल्याच्या दिवशी सात्विक लोकांना आनंद होतो, नवल नाही. काल्याच्या दिवशी रजोगुणी वृत्तीच्या लोकांना आनंद होतो. धीरज महाराज भूदेव आहेत ना, त्यांची पण उपस्थिती. काल्याच्या दिवशी राजस लोकांना आनंद होईल, याच्यात नवल नाही. काल्याच्या दिवशी तमोगुणी वृत्तीच्या लोकांना सुद्धा चंदनमय्या आनंदच होतो. कसा? सत्वगुणी लोकांना आनंद, रजोगुणी लोकांना आनंद, तमोगुणी लोकांना आनंद. कसा? काल्याच्या दिवशी बाबूजी सात्विक लोकांना आनंद होतो. का? सात्विक हृदयाची लोक विचार करतात, आज आपल्याला देवाचा प्रसाद खायला मिळणार आहे. बाबा सात्विक लोकांना आनंद. काल्याच्या दिवशी रजोगुणी वृत्तीच्या लोकांना आनंद होतो. कसा? रजोगुणी वृत्तीचे लोक विचार करतात, आज आपल्याला भगवंताच्या बाळ लीला श्रवण करायला मिळणार आहे, म्हणून त्यांना आनंद. काल्याच्या दिवशी तमोगुणी वृत्तीच्या लोकांना सुद्धा आनंदच होतो. कसा? तमोगुणी वृत्तीचे लोक विचार करतात वासो काका, ते म्हणतात 8 दिवसापासून मंदिराची कटकट चालू होती, त्याचपासून बंद पडणार आहे बाळू काका, म्हणून त्यांना सुद्धा आनंद. असं सगळ्या गावाला आनंद देणार कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठला मी 2-3
नेहमी म्हणतो म्हणा, पुढा म्हणताना संकोच नाही, काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन असतं. आज या मंडपातली वस्तू ना, वस्तू प्रसाद आहे. प्रत्येक वस्तू प्रसाद आहे की समजा या मंडपातली प्रत्येक वस्तू. आज तुम्ही जी वरणपोळी खाल्ली, वांगे ती गंगाफळाची भाजी खाल्ली, ती भाजी नव्हती. ती भाजी काय आहे? आज प्रसाद आहे. ती वरणपोळी काय आहे? प्रसाद. इथली साखर काय आहे? प्रसाद. इथली फुलं सुद्धा प्रसाद. इथलं दही प्रसाद. इथल्या लाह्या मुरमुरे प्रसाद आहे. प्रसाद प्रत्येक वस्तू. हे जाऊ द्या, ही मटकी सुद्धा काय आहे? आज शिंके लाविले. म्हणजे मला कोणाच्या खांद्यावर बसवणार आहे का माझ्या खांद्यावर कोण बसणार आहे? का खाली घेणार आहे? तिला खाली घेणार आहे का? असं आहे. म्हणजे तयारी नाही तुम्ही त्याच्या. पाटीलच्या खांद्यावर मी नाही हो, माझ्या खांद्यावर पाटील आणि पाटलाच्या खांद्यावर बाबा फोडायला होतो. तिघांचे मी वरी पाहिजे ना, तिघांच्या बरोबर देव मग आपले फोडायला टेकाराम दादा एक जण लागतात ना. तर ती मटकी आहे. मटकी हा आपण साधारण तिला 11:30-12 वाजता फोडू. नाही विनायक दादा काय म्हणता बाबू का? मुक्का फोडू आपण तिला. ती मटकी फुटल्यानंतर त्याचे खापर पडतात खाली. खापरच म्हणतात त्याला. एमपीत काय शब्द आहे दुसरा? अरविंद चौधरी खापरच आहे ना माझ्या मग, ते खापर म्हणतात त्याला. त्याची खापर पाडू दादाची जर अशी उघडली आणि त्याचा लेप जर गुडघ्याला लावला तर गुडघे दुखणे बंद होतात. असं जर मी सांगितलं अशी गर्दी होईल. म्हातारे म्हणतील नातून जाऊन अशी गर्दी तिकडून तुमच्याकडून आल्याशिवाय होणार नाही. पण ऐका, अशी खापर म्हणजे अशा मटक्या स्मशानात फुटलेल्या नसतात का? स्मशानभूमी गोपाळभाऊ खापर असतात ना, ते बघ दादा, ते स्मशानातली खापर घरी आणण्याचा कोणी प्रयत्न करतं का? नाही का? आज इथली खापर सुद्धा प्रसाद आहे. खापर प्रसाद आहे हो. या मंडपातली वस्तू ना, वस्तू प्रसाद आहे. आणि तो प्रसाद खाण्याकरता आपण इथं जमलोय. दही आणि लाही खाण्याकरता नाही, ते तर तुम्ही घरी खाऊ शकता. जी वस्तू तिथं मिळते ती इथे घ्यायची काय गरज आहे? जी वस्तू सहज प्रयत्नानं मिळते ती इकडे येण्याकरता, म्हणजे जी व्यवहारात मिळते, जी संसारात मिळते, ती वस्तू विजवू घेण्याकरता प्रपंचात येण्याची गरज आहे का? परमार्थात येण्याची गरज आहे का? नाही. मी एकदा मुंबईला जात होतो कार्यक्रमाला. रेल्वेत बसलो होतो. एक जण बसला मनमाडला ती गाडी थांबली. मनमाडून महाराज एक जण शेजारी बसला माझ्या. सहज विचारावं त्याला, चांगला त्याचे पेहरावून आठवत होता, गंजा गडगंज श्रीमंत मनुष्य, राहणीमान वगैरे सगळं व्यवस्थित होतं. मी त्याला विचारलं, म्हटलं का कुठे चालले? तो म्हटलं नाही. त्याने मला विचारलं कुठं निघालात महाराज? म्हटलं मुंबई. मी विचारलं म्हटलं तुम्ही? तो म्हणे मुंबई. तो म्हणे कशा करता? त्याला म्हटलं मला काय काम आहे दुसरं, म्हणजे माझा व्यवसाय उद्योग काय मला तोच, मी कीर्तनाला चाललो म्हटलं मुंबईला. म्हणे बरं बरं बरं. आता त्याने विचारलं म्हटल्यावर अशोक, मी त्याला विचारलं म्हटलं तुम्ही कशा करता चालले? काही मग विचारायची गरज नव्हती, पण काय हे गप बसत नाही, ते न राहवलं नाही. मी विचारलं त्याला, म्हटलं तुम्ही कशा करता चालले? तो म्हणे काही नाही महाराज, मी साडी घ्यायला चाललो बायकोसाठी. कुठे? अण्णा मुंबई साडी घ्यायला बायकोला. आता मी गप बसायला पाहिजे होतं असं मला नंतर वाटायला लागलं, पण माझ्यानी झालाच आगाऊपणा. मी आगाऊपणा केला. मी त्याला विचारलं म्हटलं का कितीची आणणार? काही गरज होती का? काही गरज नव्हती मला विचारायची, पण काय माझ्याने आगाऊपणा झाला काय माहिती. आता म्हटलं असावं, एवढा मोठा माणूस चालला ना, तो कितीची घेतो काय असावं माहित आपल्याला नुसतं. त्याला म्हटलं कितीची आणणार साडी? तो म्हटलं काय नाही, मिळाली तर 100-125 रुपयाची आणतो. संपला माझा दृष्टांत. दृष्टांत संपला. 125 रुपयाची साडी घ्यायला कुठे चालला तो? मुंबई. अरे 125ची साडी का इकडे मिळत नाही का? म्हणजे जे इथे मिळतं ते घ्यायला तिकडे जायची काय गरज? तसं जे प्रपंचात मिळतं ते घेण्याकरता म्हैसवडीत येण्याची काय गरज? दही आणि लाई तुमच्या गावात नसते? खामणीत दही लाई नाहीये? आयरवाडीत नाहीये? तुमच्या इथे नाहीये दही लाई? आहे ना, कुंभारखेड्यात आहे. तुमच्या सगळ्यांच्या गावात दही आणि लाही मिळू शकतं ना. अहो दही, अहो इथं जशी मिळणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चांगली बनवून घरी खाऊ शकता, अगदी फोडणी बिडणी घालून. त्याला फोडणी बिडणी देऊन खाऊ शकता. इथं कच्ची दही आणि लाही मिळणार आहे, पण जे प्रपंचात मिळतं ते घेण्याकरता इथे येण्याची गरज नाही. पण प्रपंचात जी मिळते ती केवळ दही लाही आहे. इथं मिळतो तो देवाचा प्रसाद आहे. हरिनामाचा कीर्तन करा, हरिनामाचा कीर्तन करा, हरिनामाचा
मग इथं तुम्ही आलात दही आणि लाही खाण्याकरता नाही, मग दह्यातलं तत्व आणि लाही मधलं तत्व घेण्याकरता आपण इथं आलोय. दही हे तत्व आहे आणि लाही हे तत्व आहे. काय तत्व आहे त्याच्यातलं? महाराज म्हणतात काला. काला कशाचा गालाय अण्णा? मधुरांना काला म्हणजे काय? तुकोबा काय म्हणतात? हरिनामाचा. संजू दादा जीवन के साथ हुई और जीवन के बाद हुई. हरिनामाचा खिचडी काला म्हणजे तो काला खाल्ला की इथंही तृप्ती आहे आणि वर जाऊन हर्षल भाऊ तिथेही तृप्ती आहे. हा हरिनामाचा खिचडी काला आहे. याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवंताचं प्रेम आहे. ते नाम आणि प्रेम घेण्याकरता आपण सगळे जमलोय. विठ्ठल काल्याच्या कीर्तनामध्ये 3 सदरातले अभंग घेण्याची पद्धत आहे. भास्कर काका 3 सदरातले अभंग घेता येतात. त्याच्यामध्ये कोणत्या? गौडणी प्रकरणातले घेता येतात, काल्याचं प्रकरण आहे महाराजांच्या गाथेत स्वतंत्र त्याच्यातले घेता येतात आणि बाळ क्रीडेतले अभंग घेता येतात. आजचा अभंग बाळ क्रीडेचा नाहीये, आजचा अभंग काल्याच्या प्रसंगातला नाहीये, तुकोबारायांच्या अभंगातला गाथ्यातला गौडणीपर प्रकरणातील हा अभंग मी सेवेत विचारात घेतलाय. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. ऐका. आणि महाराज या अभंगातून अर्थात या गौडणीतून भगवंताच्या दर्शनानंतरची एका गोपिकेची अनुभूती, तिचा अनुभव या अभंगातून प्रकट करताय. हे बघ, गोकुळातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय होता. सर देहरू सर आपल्या गावचे सर आहेत ना, मुंबईला राहतात. गोकुळातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय होता दही, दूध, तूप, लोणी मथुरेच्या बाजारातून विकायचं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचा. कारण ते गोकुळ होतं. राहुल भाऊ गोकुळ म्हणायचे त्याला. गोकुळ का? गोकुळ शब्दाचा जर विग्रह केला तर त्याच्यातून 2 पद बाहेर पडतात. गो अधिक कुल. बाबा गो म्हणजे गायी आणि कुल म्हणजे समूह. गायींचे समूहाच्या समूह जिथं असायचे, गायींचे कळपच्या कळप ज्या ठिकाणी असायचे त्याला गोकुळ म्हणायचे. गोकुळ अजूनही व्यवहारामध्ये गोकुळ हा शब्द लोक व्यवहारात म्हातारी माणसं वापरतात. किंवा एखाद्या वस्तूचं आधिक्य जर दाखवायचं असेल तर लोक म्हणतात घर. घर कसं? गोकुळासारखं दिसतंय, गोकुळासारखं झालंय. भाऊ म्हणतात ना, कधी म्हणतात? ज्या वेळेला घरात एकही मूल नसतं, खाण्यापिण्याची पंचायत असते, सगळं ओस पडलेलं असतं, तेव्हा म्हटलं जातं का? नाही. मग ज्या वेळेला धनधान्याने मुलाबाळांनी सगळी सुबत्ता घरात असते त्यावेळेला लोक म्हणतात ओ घर. घर अगदी गोकुळासारखं वाटतंय. म्हणजे गोकुळ शब्द आधिक्य दर्शवणारा शब्द आहे. आधिक्य गोकुळाने दर्शवलं जातं. तुकोबाराय म्हणतात त्याला गोकुळ म्हणायचे. गोकुळ का? गोकुळात गायीच गायी होत्या. किती गायी होत्या गोकुळामध्ये? गर्गाचार्यांनी गर्ग संहितेमध्ये त्याचा एक अचूक आपल्याला लेखाजोखा सांगितलाय. गर्ग संहिता नावाचा एक ग्रंथ आहे. तुम्ही सगळी जाणकार मंडळी म्हणून मी सगळं सांगू लागलोय. आता गर्गाचार्यांनी गोकुळामध्ये किती गायी होत्या त्याचा बारीक लेखाजोखा सांगितलाय. गर्गाचार्य म्हणतात गोकुळामध्ये 9 नंद होते, 9 उपनंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानू वर होते आणि 1 नंदराज होते. हे मी जी नावं सांगितली ना, या त्या काळच्या पदव्या आहेत. कोणाकडे किती गायी राहिल्यानंतर त्यांना काय म्हटलं जायचं? महाराज म्हणतात गोकुळामध्ये 9 उपनंद होते. उपनंद कुणाला काय काय म्हणतात सांगतो, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल.